पटक पटक्के मारणे असं वक्तव्य करून मराठी माणसाला आव्हान देणाऱ्या निशिकांत दुबेंना मराठी हिसका। संसद भवनामध्ये काँग्रेसच्या मराठी खासदारांचा दुबेंना घेराव। रुद्रावतारापुढे घाबरून निशिकांत दुबेंनी पळ काढला। नाशिकमध्ये काँग्रेसचे बडे नेते भाजपच्या गळाला लागल्याची माहिती। काही माजी नगरसेवक पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती। काँग्रेसने पक्ष प्रवेशांचं खंडन केलं। निवडणूक आयोग म्हणजे मोदी शहांची विंचवाची शेती। दैनिक सामनातनं टीकेची झोड। लोकशाही निवडणूक प्रक्रिया विषारी केली जात असल्याची टीका। लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी सरकारनं थांबवली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर अर्जांची छाननी होणार। सांगलीत जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या तरुण कंत्राटदाराची आत्महत्या। सरकारकडनं वेळेत बिल मिळालं नसल्याच्या नैराश्यातनं आयुष्य संपवलं। राज्य कंत्राटदार महासंघाचा आरोप। माजी मंत्री तानाजी सावंतांशी संबंधित कारखान्याने शेतकऱ्यांचे 8 कोटी 16 लाख रुपये थकवले असं उघड। शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटलांचं साखर आयुक्तांना निवेदन। 7 दिवसांमध्ये थकबाकी देण्याचं अल्टिमेटम। शेतकरी कर्जमाफी आणि विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचं आज राज्यभरामध्ये चक्काजाम आंदोलन। अमरावतीच्या परतवाडामध्ये कडूंच्या उपस्थितीत आंदोलन। टायर जाळून निषेध। शिंदेंच्या शिवसेनेचे नागपूर शहर प्रमुख मंगेश काशीकर यांच्या हॉटेलमधनं अवैध दारूचा साठा जप्त। गुन्हा दाखल। पोलिसांनी हॉटेलला कुलूप लावलं। आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लिम धर्मगुरूंसोबत हरियाणा भवनात बैठक। अनेक धर्मगुरू उपस्थित राहणार। सरकार्यवाह दत्तात्रय भोसगळेही बैठकीला हजर राहणार। 2010च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। हायकोर्टाकडून सर्व आरोपींची निर्दोष सुटका। निकालाला राज्य सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा धाडसी निर्णय। 4 जिल्ह्यातील 113 महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेश रोखले। चंद्रकांत पाटलांसह मंत्री आमदारांच्या संस्थांचा समावेश। रायगडसह संपूर्ण कोकणाला आजपासून 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट। मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता। ग्रँडमास्टर दिव्या देशमुखने इतिहास घडवला। चीनच्या टॅन झोंगईवरती मात करत फिडे महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये फायनल गाठणारी दिव्या पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू। मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताच्या 4 बाद 264 धावा। जडेजा आणि शार्दूल मैदानामध्ये, तर साई आणि जयस्वालची अर्धशतकी खेळी। फलंदाजी दरम्यान पंत मात्र जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।